जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे चिवडीची भाजीचे आगळे वेगळे वडे। असे वडे तुम्ही आधी खाल्ले नसतील पण, तर चला बघूया त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे। तर इथे एक वाटीभर आपण चिवडीची भाजी घेतली आहे, धुवून घेतली आहे, ती स्वच्छ निवडून घेतली आहे बारीक, कारण निवडायला बरीच वेळ खाऊ आणि किचकट असते ती भाजी, खूप वेळ लागतो निवडायला। ते आपण निवडून घेतली आहे, बघू शकता तुम्ही। आणि स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्यात भरपूर माती असते लागलेली। आणि स्वच्छ धुतल्यानंतर मग ती अशी त्या कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवायची, म्हणजे त्यात पाणी नको लागायला। आणि 4 ते 5 तास भिजवलेली चण्याची डाळ घेतली आपण इथे, 4-5 तास भिजत घातली। आणि मोठे 2 कांदे, थोडं इथं बेसन लागणार आहे आपल्याला ते वडे करायसाठी। अगदी वेगळा प्रकार आहे आणि खायला रुचकर लागतो आणि पौष्टिक, खूप पौष्टिक। तर इथे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे याची इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे, वाटण करून घेतलेलं आहे। थोडं लाल तिखट लागेल, मीठ, हळद आणि फोडणी टाकायची आपल्याला त्या वड्यांवर, त्याच्यासाठी तेल लागणार आहे। इतकं साहित्य आपल्याला आता त्या वड्यासाठी लागणार आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरमध्ये आता आपण डाळ घालून घेतली आहे, त्यातच हा कांदा बारीक केलेला आहे, चिरून तो कांदा घालूया। ही भाजी, आलं लसूणची पेस्ट केली आहे ती पण घालून घेऊया। थोडं अर्धा चमचा लाल तिखट, कारण हिरव्या मिरच्या आहे ना, लाल तिखट थोडं कमीच घालूया। थोडं मीठ तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, चवीप्रमाणे। थोडी हळद घालूया, हळदीमुळे रंग खूप छान येतो या वड्यांना। आणि किंचित असं तेल। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। असे वडे आपण त्याचे करून घेतलेले आहे छोटे छोटे। आणि त्यात थोडं मी बेसन टाकलं, ते स्किप झालं, व्हिडिओ मध्ये आलं नाही। थोडं बेसन टाकून असे वडे करून घ्यायचे। आता हे वाफून घेऊया। अशा प्रकारे आपण कढई ठेवून स्टँड ठेवून त्याच्यात चाळणी ठेवली, चाळणीला थोडं तेल लावलं आणि त्यात असे हे वडे ठेवून घेऊया। त्या पद्धतीने संपूर्ण वडे आपण ठेवून घेतलेले आहेत। आता याच्यावर झाकण ठेवूया। तसं एखाद्या याच्यावर